कुणाहीकडनं काही अपेक्षा नाहीये, कुणाचकडनं नाही। यानंतर याने मला आई म्हणून हाक मारायची नाही। मी तुला कधी माफ करेन असं मला वाटत नाही। आपलं आई मुलाचं नातं आज संपलं। चणे घेणार? काय रे, इतका लहान आहेस तरी हे काम करतोय? शाळेत जातोस का? आई घरी आजारी असते, मी शाळेत गेलं तर आईचं औषध पाण्याचं कोण बघणार? मला माझ्या आईपेक्षा कोणीच महत्वाचं नाही। नशीबवान आहेस, तुला तुझ्या आईची काळजी घेता येते, आईला जपता येतं। एक लक्षात ठेव, आईशी कधीच खोटं बोलायचं नाही, कधीच फसवायचं नाही। एक आई सगळं सहन करू शकते, पण तिच्या मुलांनी केलेली तिची फसवणूक कधीच नाही सहन करणार। तू याच सिग्नलला असतोस? हे बघ, इथून पुढे काम करायचं नाही, तुझी सगळी जबाबदारी आमची कंपनी घेईल, ठीक आहे? मुलगी किती गोड आहे आणि किती लगेच मिक्सअप झाली ना सगळ्यांमध्ये। असं वाटलंच नाही की हिचा आज पहिला दिवस आहे कामाचा किंवा ही घरात काम करते। केवळाचा इव्हेंट पण किती छान हँडल केला तिने। घरातलाच एक मेंबर वाटली यार। प्रीतम, काही करून ही मुलगी आपल्याला आपल्या आयुष्यात पाहिजे बस। सकाळपासून बोलणं नाही झालंय त्याच्याशी। सारखं असं का वाटतंय की त्याला कॉल करून सांगावं की माझा पहिला कामाचा दिवस कसा होता ते। काय करू? मीच करू का फोन? करतेच। इकडे कुठे फोनची रिंग ऐकू येते? हाच होत असतील मला। ओहो, हॅलो मॅडम, संपली का तुमची ड्युटी? हा, कसा गेला कामाचा पहिला दिवस? अरे, तुम्हाला कसं कळलं की मी हेच सांगायला फोन केला होता ते? बस काय दिसतं मला। हा, आपलं कळतं कळतं मला। हो, पण खरं सांगू का, खूपच छान माणसं आहेत ही। म्हणजे एम्प्लॉईजना सुद्धा अगदी घरच्यांसारखं ट्रीट करतात, फक्त एक माणूस सोडून। कोण? हो, तो पर्सवाला। आय मीन, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझी पर्स चोरी झाली होती, तर ज्या माणसाने ती पर्स चोरली होती ना, तो इथेच राहतो आणि माझा दुर्दैव म्हणजे तो बॉस आहे माझा। एकदम असा माजुडा माणूस वाटतो हा। म्हणजे श्रीमंताची बिघडलेली मुलं कशी असतात ना, अगदी तसाच। एक मिनिट हे बघा, असं काही नाही हा। मी ओळखतो ना किर्लोस्कर फॅमिलीला। लहान मुलगा ना, अहो तो कमाल आहे, तो खूप कूल आहे। तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल। हो, गैरसमज कसला? चांगलाच ओळखते मी। सतत काहीतरी थिल्लरपणा चालू असतो, स्वतःच्याच धुंदीत असतो तो। म्हणजे आदित्य सर आणि त्याच्यामध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे। हॅलो हॅलो हॅलो, हे बघा, मला माहिती आहे की तुम्ही टीचर आहात, पण म्हणून लगेच कोणालाही जज करू नका ना। हा, तुम्ही थोडा वेळ घ्या, त्याला थोडा वेळ द्या। हे बघा, आत्ता तुम्हाला असं वाटतंय, पण एकदा का तुमची मैत्री झाली ना, मग तर मैत्री आणि त्याच्याशी अशक्य आहे। पण एक मिनिट, तुम्ही का त्याची बाजू घेताय? म्हणजे बघा, मी तुम्हाला आता असंच सांगते, आज ना त्यांनी मला एक केळवणाचा इव्हेंट मॅनेज करायला दिला होता। व्यवस्थित पार पडला तो, पण आता मग त्यांनी मला घरी जाण्याची परमिशन द्यायला हवी होती ना। कुठलं काय? हे बघा, तुमचा नवीन जॉब आहे ना, मग असे लगेच घरी जायची घाई कशाला करताय?
थोडा एक्स्ट्रा वेळ थांबायला लागलं तर थांबा ना, काय प्रॉब्लेम आहे. चिल. ओके, रिलॅक्स. ठीक आहे, करते मी प्रयत्न. येस. पण तुमच्याशी बोलून जरा बरं वाटलं हं? अरे एनी टाइम. ठीक आहे, चालेल. ठेवते मी. बाय, टेक केअर. यार, तिच्या तोंडून स्वतःबद्दल वाईट ऐकताना पण छान वाटतं. बट डोंट वरी, एक दिवस माझं प्रेम दिसेल तुम्हाला. आणि ज्या दिवशी तुम्हाला हा प्रीतम खरा कसा आहे ते कळेल ना, प्रेमात पडाल त्याच्या. आय प्रॉमिस. माझी काहीच चूक नाही आणि हे सगळं आई आई कर ना यार, माफ मला. आई आई माफ कर ना यार. काय ते सर एवढी दारू मोठी पिऊन आले? अशी चूक झाली आहे यार? आदित्य, एवढी मोठी चूक झाली आहे का? दादा दादा ऐका, हे बघा, घरात कोणाला बी सांगू नका की आदित्य सर दारू पिऊन आलेत. हा? मी आदित्य आहे ना, शेवटी तुझाच मुलगा आहे ना. मी कर ना यार माफ. आदित्य सर, हा? काय केलं तुम्ही? हे दारू पिऊन आलात तुम्ही? आदित्य सर, हो, देवी आईना नाही आवडणार हे शब्द. त्यांना कळलं तर काय अरे कळलं तर कळलं यार. बोला. कळलं तर कळलं. तिला कळायलाच पाहिजे. तिला जर नाही कळलं ना, मी सांगणार आहे. मी सगळं सांगणार आहे तिला. सावरा स्वतःला. परवा यार माझ्याशी बोलत नाही. माझं तोंड सुद्धा बघायचं नाही तिला. नालायक निघालो यार मी. नालायक मुलगा. माझ्याशी परत कधीच नाही बोलणार ती. आदित्य सर, हे बघा, तुम्ही असं काय बी बोलू नका. आपण काढूया ना काहीतरी मार्ग. आणि देवी आई तुमच्याशी बोलतील, मला खात्री आहे. हा, तू समजा ठीक होईल. मी आता जाऊन सांगणार आहे. आता मी जाऊन सांगणार आहे आईला सगळ्याचं सगळं. सगळं सांगणार. जाऊ नका, तिथे जाऊ नका तुम्ही. का? तुम्ही इथे चला माझ्या कुठे इथे या. कुठे का कुठे कुठे यार? नाही, मला नाही जायचं. नाही जायचं. आई आई यार, ऐक ना माझा यार. अरे प्लीज माफ कर ना यार. एवढी मोठी कोणती चूक झाली आहे माझी? तू जर माझ्याशी नाही बोलली ना, मी नाही फंक्शन करू शकत. आय कांट जस्ट फंक्शन यार. आदित्य सर, इथं या, इथं. कांट यू अंडरस्टँड? आई प्लीज प्लीज मला माफ कर. वाव, व्हॉट अ सीन. आदित्य किर्लोस्कर ड्रंक. गुड. फायनली अहिल्यादेवी किर्लोस्करांचा लाडका मोठा मुलगा, ज्याचा त्यांना खूप अभिमान होता, तो पण वाया गेला. मज्जा येते मला हे सगळं बघायला. पण मी एकटीने एन्जॉय करून कसं चालेल? माझ्या सासू मॉमने पण आदित्यला या अवस्थेत बघायला हवं ना. येतेच त्यांना घेऊ. दिशा, काय ग, काय झालं? सासू मॉम, आपल्या गार्डन मध्ये ना एक ड्रंक मॅन आला आणि मोठमोठ्याने आढळडा करतो. मला खूप भीती वाटली म्हणून मी पटकन तुमच्याकडे आले पळत. अगं, कसं शक्य आहे? इतकी सिक्युरिटी असताना? सासू मॉम, तुमची शपथ, मी खोटं नाही बोलत आहे. तो माणूस आहे ना, खरंच खूप मोठमोठ्याने ओढून तमाशे करतोय. आय गॉट व्हेरी स्केर्ड. म्हणून प्लीज तुम्ही चला ना, प्लीज. चल बघूया. चल. चल. जा सासू मॉम, बघा तुमच्या लाडक्या आदित्याने काय दिवे लावलेत ते. आई प्लीज ऐक. करू करू ऐक माझं. कधीच मला माफ नाही करणार आहे कोण. शांत व्हा. आदित्य सर, हो, देवी आईंचा जीव आहे तुमच्यावर, म्हणून तुमच्यावर त्या मग ती का नाही बोलत आहे माझ्याशी? बोलतील ते, अरे, बोलतील. मला खात्री आहे ते बोलतील ना. चल आपण आईकडे जाऊया. चल चल लगेच करू जाऊया. नका. शांत. मी यांना अजून असं नाही थांबवून ठेवू शकत. आता कुणी बाहेर आल्यानं बघितलं तर वाट लागल.
ए बघा रे कोण शिरले ते तिकडे बघा नीट. काय ग सासू मग इथेच होता तू इथे. दादा काय झालं? अरे कोणीतरी बेवडा कंपाऊंड मध्ये शिरलाय. काय? हो दिशा, एवढी सिक्युरिटी असताना कुणीही असं आत शिरणं अशक्य आहे ग. तुला भास झाला असेल. नाही सासू मग आय स्वेअर ऑन यू, तू ना ट्रंक मॅन इथेच होता. इथे थांबून जोर जोराने आरडाओरडा करत होता. सासरे डॅड, मला ना खूप भीती वाटते. मला काळजी वाटते की त्या माणसाने जर आपल्या घरातल्या कोणाला हर्ट केलं तर. ठीक आहे, आपण रिस्क नको घ्यायला, आपण शोधूया त्याला. आणि कोणी असेल ना तर नजरेतून सुटणार नाही आपल्या. वाटल्यास पोलिसांना बोलूया. हो दादा, मी गेटवर चेक करतो वॉचमनकडे. जा, त्याला नीट विचार. हो हो. सासू मॉम, सासरे डॅड, मी पण जरा तिकडे चेक कर. हा. असं कोण शिरेल ना पण. काय कळत नाहीये. मी कोण तुझ्या जीव माझं कोण आहे मला सांग ना. मला सांग तुझ्या जीव कोण आहे, कोण आहे, कोण आहे माझं. सर्व हळू बोला ना तुम्ही आधी. तुला सांगतोय मारू, मारू मी तुला खरं सांगतोय. तिने जर का मला माफ नाही केलं ना, मी निघून जाणार होते. ऑफ, आय एम ऑफ. मी परत माझं तोंड नाही दाखवणार कोणाला. मी इथून निघून जाणार, निघून जाणार मी इथून. मला हळू बोला ना, ऐकल कोणीतरी. हळू. मी जाऊ कुठे? मी कुठे जाऊ? आईशिवाय मी जगू शकत नाही. आईशिवाय मी नाही जगू शकत. आदित्य सर, तुम्हाला मी कुठे जाऊ बी देणार नाही. तुमचं आणि देवी आईंचं नातं व्यवस्थित केल्याशिवाय माझ्या जीवाला बी चैन पडणार नाही. हा कुठे गायब झालाय हा? इट्स माय फॉल्ट. मी ना आधीच त्याला आहे त्या अवस्थेत पकडून सासू माम समोर जाऊन उभं करायला पाहिजे होतं. स्मार्ट बनतोय आदित्य. दिशा, एक मिनिट, तू काय म्हणालीस आता? आदित्य? आदित्यचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तू काय लपवतेस माझ्यापासून? मला सांग, आदित्यचं काय आहे यात? तू जरा टंबेस का? आदित्याचा संबंध आहे या सगळ्याशी. बापरे, म्हणजे तो दारू पिऊन आला होता तो आदित्य होता? हो, आदित्यच होता तो. व्यवस्थित बघितलेलं. पण अचानक कुठे गायब झाला? खूप प्यायला होता तो. एक मिनिट, ती मोलकरीण सुद्धा बराच वेळ झाला कुठे दिसलेली नाहीये ना? आय एम डॅम शुअर तिनंच गायब केलं असणार त्याला. गायब म्हणजे किडनॅप? एक मिनिट, मला ना वहिनीच्या कानावर घालायला पाहिजे. मी आले पण. चुप, एकदम चुप. तू ना प्लीज यावेळेस मध्ये पडू नकोस. पारूने आदित्याचं हे ड्रंक व्हर्जन सासू मॉम समोर नको यायला म्हणून त्याला लपवून ठेवलं असणार. लेट्स फाइंड आउट. ते ना बंगलोच्या प्रेमाइसेसच्या बाहेर नाही जाणार, इथेच असतील कुठेतरी. लेट्स गो. इकडे बघ, इकडे बघ, माझ्या डोळ्यात बघ. मला सांग, मी खोटारडा आहे का? मी तुला फसवणारा वाटतो का? मी माझ्या आईला फसवेन का ग? फसवेन का मी माझ्या आईला? नाही ना. आदित्य सर, असं काय बी बोलू नका तुम्ही.
मी नाही फसवलाय ना माझ्या आईला. हा? मी खोटारडा नाही आहे ना. तुला तरी दिसतंय ना मी खोटं नाही बोललो ना. सांग ना माझ्या आईला. कारंडे काका, हा सर. आपल्या घरातलं सोडून बाहेरचं कोणी बघितलं का तुम्ही आत? नाही सर, आम्ही लक्ष ठेवून असतो. बरं, दिशा मॅडमनी कोणाला तरी आत आलेलं बघितलंय. जरा बघा, शोधा जरा. बघतो. चला. सांग ना तारू, तुझ्या शेजारी मी खोटं नाही ना बोलत. एक मिनिट तारू, मंगळसूत्र. तुझं लग्न झालं? कोणाशी? कधी? कसं? मला कसं नाही माहिती? मला कसं? एक मिनिट. काय करताय? अरे मंगळसूत्र ओळखीचं वाटतं. आईची मी खोटं बोललोय. काय करू? बोलू नका ना तुम्ही. कुठेतरी ऐकाल. काढू. मी खूप शांत. मला काय वाटतं इथे कोणीच नाहीये आणि जर असेल तर आपले सिक्युरिटी वाले शोधतील त्यांना. आपण आज जाऊया. चला. बघितलं सासू मॉम, मी सांगितलं होतं ना इथे तो ड्रंक मॅन होता. त्याचीच बॉटल आहे. पण आपल्या घरातलं तर कोणीच दारू पित नाही, मग इथे कशी? नाही, शोधायला पाहिजे त्याला. हे सगळी वरात निघाली आहे. हा, कोणाकडे शोधता? हे कोण आहे रे? तू परत दारू प्यायला लागलास? माझ्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला वचन दिलं होतंस ना की मी दारू सोडणार आहे म्हणून. काय झालं त्याचं? करेक्ट आहे, दिलं होतं वचन, पण तुझ्यामुळेच प्यायलो ना आज. तू दादा, मी दिशा. यार तू दादाशी बोलत नाही, मग तो सॅड होतो. तो सॅड झाला की मी सॅड होतो. मी सॅड झालो की मी दारू पितो.